मित्रांनो, झाडामध्ये कशा प्रकारे गुंटाळून नाग बसलाय बघू शकता तुम्ही. आणि मास्तमर्डी गावामध्ये मी आहे आणि हायस्कूल आणि प्रायमरी शाळेचं हे ग्राउंड आहे, लक्षात घ्या. आणि घाबरल्यामुळे सापाला जे सुरक्षित वाटेल तिथे येऊन बसतात. खरं तर इथं मुलं खेळत वगैरे होती तरी पण हा साप इथं थांबला, लक्षात घ्या. आता हा लगत हातावरती आला. साधारण 2 वर्ष साप असेल. जेव्हा आम्ही त्यांना टॉर्चर करण्याचा किंवा डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतो, दिवसला जातं म्हणा, तेव्हा ते आपल्यापासून लांब जातात. हेच मी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतो. आणि काही जागा जी मिळेल, खरं तर अडचण तो आला होता, लोकांना का मग घाबरला असणार आणि झाडावरती बसून राहिला. मग हे सगळं त्याचं किती वेळ थांबणं किंवा पळून जाणं हे त्याच्या स्वभावावरती अवलंबून असतं. पण साप मात्र आपल्याला घाबरतात हे खऱ्या लक्षात घ्या. आपल्या आजूबाजूला असतात, आपण काळजी घेणं गरजेचं